पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती अमर पाटील यांचा येत्या सोमवारी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण कळंबोली शहराला कसं आरोग्यमय ठेवता येईल या उद्देशाने अमर पाटीलनी प्रत्येक शहरातील आपले चांगले प्रशस्त असे आशा हॉस्पिटल, शिशु हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल अशा ठिकाणी आरोग्य म्हणजे ज्या आपल्या जनतेला काय कळंबोली जनतेला काय देता येईल हा चांगला त्यांचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून कळंबोलीतील गरजू व्यक्तीने त्या दिवशी जावं. सुश्रुत हॉस्पिटल आपण सकाळी 10 ते 2च्या वेळेमध्ये आपण सर्व जे OPD ती आपल्या माध्यमातून आपण फ्री दिलेली आहे आणि त्याचा जनतेने जास्तीत जास्त फायदा घ्यावा. खरं तर भारतीय जनता पार्टी पक्ष हा आपल्याला माहीतच आहे. कुठलाही कार्यकर्ता आमचा नेता हा स्वतःचे वाढदिवस कुठले फार्म हाऊस साजरा नाही करत. तो जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा कशी करता येईल या उद्देशाने काम करत असतात आणि खरंच आम्हाला या गोष्टीचा गर्व आहे की आमचे नगरसेवक असू द्या या सर्वसामान्य कार्यकर्ता असू द्या तो जनतेच्या सेवेसाठी त्याचा दिवस पूर्ण वाढदिवस साजरा करत असतो. आपण दिनांक 16/6/2025 वेळ ही सकाळी 10 ते 2ची आहे. त्याच्यामध्ये आपण आरोग्य शिबिराचं ते नियोजन केलेलं आहे. अमरभाई पाटील भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष कळंबोली शहर नियुक्ती झाल्यानंतर नव्हे तर रवी शेठच्या काळामध्ये पण आम्ही सतत भारतीय जनता पार्टीचे जोरशोराने कार्यक्रम असं करत असतो. परंतु जनतेला उपयोगी आपण काय पडतो, जनतेसाठी आपण काय करू शकतो ही धारणा आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून, परेश शेठच्या माध्यमातून आम्हाला प्रेरित झालेली आहे. हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये औषधं पण फ्री आहेत. अमरभाईचं कौतुक करावं म्हणजे मी 2009 पासून त्यांना जवळून ओळखतो. ज्या वेळेला आमदार साहेब आमदारकीला उभे राहिले त्यावेळेला मी अपोजिट पार्टीत होतो, परंतु आमदार साहेबांची नेतृत्व बघता अमर पाटील म्हणजे साहेबांचे उजवे हात आहेत आणि उजव्या हाताप्रमाणे ते नेहमीच आज सातत्याने काम करत आहेत. तुम्हाला माहिती असेल नवीन महानगरपालिका झाल्यानंतर पहिला मान स्थायी समितीचा मिळाला ते अमर पाटील साहेबांनाच मिळाला. का? कारण प्रामाणिकपणे काम करेल त्याला पक्ष 100% संधी देत असते आणि नेहमीच ते काम 100% करत असतात. आता त्यांची नियुक्ती झाल्यापासून सर्व कळंबोलीतील यंग ब्रिगेड असेल, आमच्यासारखे ओल्ड लोक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला पिढी असेल, सगळ्यांना न्याय देण्याचं काम हा माणूस करत असतो. खरं वाढदिवस साजरा करण्यामागे असा एक हेतू नसतो, परंतु जनतेची सेवा त्या माध्यमातून एक दिवस का होईना पण त्या माध्यमातून कशी करता येईल. कारण की सातत्याने आम्ही जनतेच्या सेवेसाठी कधीही अहोरात्र उपलब्ध असतो, परंतु तो दिवस एक असा असतो की वर्षभरामध्ये एक लोकांच्या सेवेसाठी आपल्याला कसं काय त्याच्यामध्ये वेळ देता येईल. त्यामुळे आपण दरवर्षी मी वाढदिवस माझा आताच ह्याच वर्षी असं काही नाही पण दरवर्षी जो आहे वाढदिवस काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रमातून साजरा करत असतो. मागच्या वेळी आता कोविडच्या अगोदर आपण जॉब फेअर हा आयोजित केला होता. 3-4 वर्ष तो आपण आयोजित केला. त्याच्या माध्यमातून देखील आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तो आयोजित केला गेला आणि त्यावेळेला देखील जवळजवळ 700 ते 800 गरजूंना त्याच्यामध्ये नोकरीचा लाभ घेता आला. आरोग्यमय आपली जनता कशी राहील आणि कोणाला काही गरजूंना कधी आवश्यकता असते चांगल्या हॉस्पिटलमध्ये परंतु त्यांना परिस्थितीमुळे ते करता येत नाही. त्याच्यामुळे आपण त्या दिवसासाठी सर्व औषधं असतील, त्यांच्या सर्व ट्रीटमेंट्स असतील, त्यांना लागलेल्या काही तपासण्या असतील अशा सिटी हॉस्पिटलचे आपले डॉक्टर अशोक सिंग यांच्या मार्फत त्या करण्यात येणार आहेत. तसेच आशा हॉस्पिटल येथे डॉक्टर डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून तिथे सेवा दिली जाणार आहे. तसेच सुश्रुत हॉस्पिटलचे खाडे डॉक्टर यांच्या माध्यमातून तिथे देखील त्या दिवसाला तिथे मोफत सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. तरी मी नागरिकांना एक आव्हान करेन की जास्तीत जास्त या दिवशी ज्या तुम्हाला काही आजारपणाच्या आवश्यकता ज्या असणाऱ्या आहेत त्या सर्व कळंबोलीतील नागरिकांनी सर्वजणांनी जिथे येऊन त्या दिवसाचा त्यांनी लाभ घ्यावा जेणेकरून तुम्हाला कोणत्या समस्या ज्या असतील त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे नेते आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या याच्यानुसार आव्हानानुसार त्या तुमच्या आम्ही पूर्ण करण्याचा योग्य तो प्रयत्न करू. तर प्रत्येक घटकाला काही ना काहीतरी जे देणं आहे ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला ते एक डोक्यामध्ये एक रुजवलं जातं की जनतेला आपल्याला काय देणं आहे. आपण ज्या वेळेला जनता आपल्यावरती विश्वास ठेवते
5 वर्ष आपल्याला ज्या वेळेला संधी देते जनता काम करण्याची, त्यावेळेला जनतेसाठी आपण काहीतरी आपण त्यांचं देणं लागतो, हे भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे आणि त्यांच्याच आम्ही पावलावरती पाऊल ठेवून आम्ही हे आज कार्य पुढे आम्ही नेणार आहोत. सर्वच आजारांवरती उपचार असतील. ज्या दिवशी तिथे जातील, कान, नाक, घसा, ताप असेल किंवा विविध तपासण्या असतील, पोटांचे आजार असतील, मणक्याचे आजार असतील, हाडांचे आजार असतील, अशा विविध प्रकारचे ज्या पद्धतीचे तिथे पेशंट असतील त्याचा तिथं नक्कीच उपचार करण्याचे तिथे सर्व डॉक्टर मिळून तिथे प्रयत्न करतील. कारण प्रत्येक जे हॉस्पिटल आहेत आपल्या नागरिकांना माहितीच आहे का तिथे कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटी आहेत. आशा हॉस्पिटल असेल, सिटी हॉस्पिटल असेल, सुश्रुत हॉस्पिटल असेल, तिथे काय काय फॅसिलिटी दिल्या जातात त्या नागरिकांना आपल्या कळंबोलीतील माहितीच आहे. त्या पद्धतीने ते त्या हॉस्पिटलला जाऊन त्याचा नक्कीच लाभ घेतील.